चहाचे आणि साखरेचे असे छोटे छोटे डबे आहे माझ्याकडे. तर हे या बेसिन खालच्या ओट्यावर ठेवते. चहाचा आवाज येत आहे उकडण्याचा. त्यात मला थोडं अद्रक टाकायचं आहे. अद्रक म्हणजे आलं. जर चहामध्ये आलं नसेल तर काय मजा नाही का चहाची. पण चहामध्ये आलं टाकते. जर काळा चहा बनवला म्हणजे बिना दुधाचा तर मी जास्त आलं टाकायचे. आता आलं जे टाकण्याचं चहामध्ये प्रमाण कमी झालं आहे माझं. आता चहा उकडलेला आहे. चहाचे आणि साखरेचे असे छोटे छोटे डबे आहे माझ्याकडे. तर हे या बेसिन खालच्या ओट्यावर ठेवते. चहाचा आवाज येत आहे उकडण्याचा. त्यात मला थोडं आता आलं जे टाकण्याचं चहामध्ये प्रमाण कमी झालं आहे माझं. चहा बनवायचा मला माझ्यासाठी. तर बघा हे 1 चम्मच आणि आणखी 1 चम्मच, हे थोडीशी मला 2 चम्मच लागते साखर आणि चहापत्ती अर्धा, जवळपास 1 चम्मच. तर स्ट्रॉंग चाय पाहिजे मला. मी जेव्हा पिते तेव्हा खूप दिवस 2 दिवस आड 1 दिवस आड असं पिते चहा. कधी कधी आठवडाभर पण नाही पित, म्हणजे रेग्युलर पितो असं नाही. कधी कधी पाहिजे पण स्ट्रॉंग पाहिजे. फेवरेट 2 चम्मच आणि चहापत्ती. एवढी चहापत्ती दिसत आहे सारडीवर, पण इट्स ओके, आवडते ना मला. सो मी केसाला ऑइलिंग करणार आहे म्हणून मी असं केस झालेले आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी असं केस विंचरून घेणार आहे. काही केस विंचरले पण होते असं मगाशी. तर मला तुम्हाला दाखवायचं आहे की केसाला ऑइलिंग कसं करायचं. तो तसेच तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असते. मी मेहंदी जरी लावली ना तर इथे एवढीच मेहंदी लावते, जास्तीत जास्त मागच्या केसांना लावत नाही. म्हणजे केस खूप ड्राय होतात, खराब होतात म्हणून हे जे आहे ना एवढे केस थोडे चमकत असेल बघा. तर मी ड्रेस चेंज याच्यासाठी केला की तो जो ड्रेस आहे ना त्याला तेलाचे डाग वगैरे लागू शकते. हा कसा रेग्युलर ड्रेस आहे घरी यूज करण्यासाठी आणि तो माझा फेवरेट ड्रेस आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त रिस्क घेत नाही. मी त्याची खूप केअर घेते, बाकीच्या ड्रेसांपेक्षा घेते मी सगळ्यांचीच, पण त्याची जरा जास्तच घेते. तरी त्याला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. 1 ते 1.5 वर्ष होत आलेलं, 1 वर्ष झालं. तर आता मी छान तेल लावते, केसाला ऑइलिंग करायची आहे. तर हे बघा, हे जे तेल आहे, व्हिडिओ चालू आहे की नाही आहे, सॉरी हां. तर हे जे तेल आहे हे डाबर स्पेशल आहे, पण हे तेल कुठलं आहे, नेपाळचं. हे तेल मी नेपाळवरून आणलं होतं. आणि हे तेल का लावते मी, तर ना नेपाळला जेव्हा होते तेव्हा नव्हतं वाटत एवढं. म्हणजे नेपाळला, आता तुम्ही म्हणणार तेल आणायला नेपाळला गेली नाही, असं वगैरे काही नाही आहे. तर मी नेपाळला फिरायला गेली होती टुरिस्टसाठी. तर जनरली म्हणतात की तेल जे आहे कोमट करून लावावं, पण मी तो कोमट करणार नाही. खूपच 8-8 दिवसांनी, मी 15 दिवसातून एकदा, म्हणजे महिन्यातून एकदा करते कोमट. आता वेळ पण नाही आहे आणि मला तुम्हाला तो व्हिडिओ दाखवायचा होता. तर हे बघा मी हाताला घेतलं आहे आणि छान वाटते. आणि हा तेल आहे ना, खरंच सांगते, म्हणजे जर कोणी नेपाळला गेले बाय चान्स तर हे तेल नक्की घ्या. कारण ना याने केस कमी जातात. मी तिकडनं आली आणि हे तेल लावते तर खूप छान वाटलं. आणि सेंट तर वाव, म्हणजे खरं सांगते, जी सेंट एवढा सुंदर आहे, याचा वास, सुगंध खूप सुंदर असा सुगंध आहे या तेलाचा, खूप छान वाटते. आणि असं ना
तेल जर आपल्याला कोणी लावून दिलं, आजीनी वगैरे, आईनी वगैरे, तर खूप छान वाटते. आमच्या तर नशिबात नाही आहे, कारण आई नाही आपल्या. तर आजी माझी खूप म्हातारी झाली आहे आणि कोणी काकू वगैरे लावून देऊ शकते, पण आजकाल कुठे कोणाला वेळ आहे. छान वाटते. एकदाची आठवण आहे, माझे शेजारी एक काकू होत्या. तर त्यांनी मला माझ्या खूप म्हणजे मला लावून दिलं होतं तेल खूप आधी. तर खूप छान तेल लावून दिलं होतं त्यांनी मला. मी म्हटलं होतं म्हणजे माझी एक मैत्रीण होती, तिला म्हटलं तेल लावून दे ना गं मला. कॉलेजचे दिवस होते, 11वी-12वीची गोष्ट आहे. तर तेव्हा म्हटलं मला तेल लावून दे ना गं. तर तिचे कामं होते. माझी इच्छा होती की मला कोणतरी तेल लावून द्यावं बा, असं खूप आवडायचं. मग तिने मला नाही म्हटलं. मग मी म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, नको देऊ. मग ते मोठे म्हणाले मला, भितकर आडनाव होतं त्यांचं. तर भितकरीन मोठे असं म्हणायचं आम्ही त्यांना. तर त्या मोठे म्हणते, दे, मी तुला लावून देते तेल, तू कधीतरी आठवण तर करशील माझी. आणि खरंच आज तेल लावायच्या निमित्ताने मला त्यांची आठवण आली. खूप छान वाटते असं कोणी तेल वगैरे लावून दिलं, चंपी वगैरे करून दिली, मस्त वाटते. खूप सुंदर सुगंध येत आहे या तेलाचा. कोणी जर नेपाळला गेले ना, तर नक्कीच हे तेल घेऊन या आणि छान असं तेल लावा. असं छान वाटते. मसाजही केले. आज स्पेशल कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं ना मी तुम्हाला, सेल्फ केअर करा, सेल्फ केअर घ्या. तर असं स्वतःला ना स्वतःची केअर घेणं खूप आवश्यक आहे. आणि आपल्याला पण चांगलं वाटतं स्वतःची केअर घेतल्यानंतर. स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या एका दिवसाचे 24 तास, तर 24 तासमधले आपण जवळपास 5-6 तास तर कामातच घालवतो, सकाळच्या आणि संध्याकाळचे 1-2 तास स्वयंपाकात, त्याच्यात म्हणजे बाकीच्या अदर कामामध्ये. त्याच्यामधले आपल्या स्वतःसाठी आपण किती वेळ देतो? फॅमिलीसाठी तर देतो, नातेवाईकासाठी जर वेळेवर पाहुणे आले त्यांच्यासाठी पण वेळ देतो, पण स्वतःसाठी द्यायलाच पाहिजे. देतो आपण, पण एवढं करायचं म्हणून कामं करतो, पण काही गोष्टी कशा आवडीने झाल्या पाहिजे स्वतःसाठी. मी तर करणार आहे. पहिले काही दिवस करायची, मध्यंतरी आताही करते. काही जण मला स्वार्थी पण म्हणेल, पण असो, जर मी स्वतःसाठी वेळ काढत असेल, स्वतःवर प्रेम करत असेल, जर काही लोकांना नसेल आवडत, तर ते त्यांचा प्रॉब्लेम आहे. मी स्वार्थी, छान नाही का? स्वार्थी असणं चांगलंच आहे स्वतःसाठी. या जगात लोक म्हणजे काही व्यक्ती म्हणतात ना, गध्यावर पण बसू देत नाही आणि पायी पण चालू देत नाही, अशी गोष्ट आहे. तर तुम्हाला नेलपेंट वगैरे कसं लावायचं ते, म्हणजे नेलपेंट सगळ्यांनाच लावता येते, पण त्याच्या काही गोष्टी व हॅक्स किंवा काही गोष्टी अशा असतात की त्याने ना फिनिशिंग खूप छान दिसते. तर ब्युटीशी रिलेटेड टिप्समध्ये मी तुम्हाला सांगतेच. सो मी तेल लावलेलं आहे केसाला आणि अशी वेणी घालून म्हणजे वेणी घालत आहे अशी. म्हणजे कसं तेल लावल्यानंतर ना ऑइली होतात केस, मग त्याचे डाग बेडशीटला पडते आणि कपड्यांना पण, आणि केस असे बांधून ठेवलेलेच बरं. तर झालं माझं तेल लावून केसाला, आणि असा रबर बँड लावलेला आहे. छान कशी दिसत आहे. फ्लिक्स एवढी कापली होती, हे पहिले माझी फ्लिक्स एवढे होते, मग आता वाढत एवढं झाले आता. तर असं आहे हे. सेफ्टी पिनने सिक्युअर करते बॅक साईडने. ओके. सो इयरिंग्स, हे पण इयरिंग्स आहे माझ्याकडे. मी हे बघा, एक मिनटं, हे जे इयरिंग्स आहे ना, हे असे
आय थिंक औरंगाबादला गेले होते. अजिंठा वेरूळ लेण्या ज्या आहे ना ते पाहायला गेली होती. तर तेव्हा हे घेतले होते. आय थिंक 40-40चं खूप सारं मॅचिंगवालं पॅकेट भेटते. तुम्ही पण गेले असाल तर ते भेटते, ते घेतलं होतं. आणि असं मला आधीपासूनच आवडते छोट्या छोट्या गोष्टी. असं नाही की खूप महागड्या वस्तू घ्यायच्या, म्हणजे जसं सिच्युएशननुसार मी घेते, जसं ज्यावेळेस जे घ्यायचं ते घेते आणि यूज करते. असे सामान छान आहे खूप सारे. आणि औरंगाबादच्या ज्या लेण्या आहेत, औरंगाबाद अजिंठा आणि वेरूळ, त्या लेण्यांचा पण व्हिडिओ आहे माझ्याकडे, तर तुम्हाला शेअर करेल. हे बघा कसे दिसते मॅचिंग झाले ड्रेसवर. तर